तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, माहीममधील उमेदवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत अमित ठाकरे आणि सरवणकर यावेळेस सामने सामने आले। माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अमित ठाकरे आणि सदा सरवणकर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले होते आणि यावेळेस ते दोघेही आमने सामने आलेले आहेत। दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत। तर आपण पाहतोय की सरवणकरांच्या जॅकेटवरील आडवा झालेला जो धनुष्यबाण आहे तो अमित ठाकरेंनी सरळ करून दिला आणि माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे हे रिंगणात असले, त्यांच्या समोर सदा सरवणकर आहे। परंतु एका प्रकारे आपण पाहतोय की दोन्ही उमेदवारांमध्ये जी मैत्रीपूर्ण लढत किंवा एक प्रकारचे संबंध जे मैत्रीचे आहेत ते इथून दिसून आलेत की धनुष्यबाण जो सदा सरवणकरांच्या जॅकेटवरती उलटा झाला होता तो स्वतः अमित ठाकरेंनी सरळ केलाय। त्यांनी इथे हात मिळवणी केल्याचे आपण पाहतोय। दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत। अगदी आज मतदान होत आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार प्रचार या दोन्ही पक्षांनी केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय अमित ठाकरे आज मतदान झाल्यानंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवीमध्ये आले आणि त्याच वेळेस सदा सरवणकर देखील इथे आले होते आणि यानंतर या दोघांची भेट झालेली आहे। हात मिळवल्यानंतर सरवणकरांच्या जॅकेटवर असलेला जो धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे ते मात्र या ठिकाणी अमित ठाकरेंनी सरळ केलेलं आहे आणि ही दृश्य राजकीय संस्कृती खरं तर आपण बघतोय की दोन्ही उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार केला, परंतु आज मात्र समोरासमोर आल्यानंतर हस्तांदोलन केले।